नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकारामांचा. आणि आधी तुम्हाला मी अभंग सांगते आणि नंतर त्याचं अर्थ सांगते. बोलोनिया काय दाऊ तुम्ही जीव जगाचे, हेच आता माझी सेवा, चिंतन देवा करीतो. विरक्तासी देह तुच्छ, नाही आस देहाची, तुका म्हणे पायापाशी, येईन ऐसी वासना. याचा अर्थ असा आहे, देवा मी तुम्हाला काय बोलून दाखवू? तुम्हीच सर्व जगाचे जीवन आहात. तुमची सेवा म्हणजे तुमचे चिंतन आहे. महाराज म्हणतात, विरक्त देहाला देह तुच्छ वाटतो, त्याला देहाची आसक्ती नसते. तुकाराम महाराज म्हणतात, माझी अशी वासना आहे की मी तुमच्या पायापाशी येईन. प्रत्येक अभंगातनं तुकारामांनी आपल्याला संदेश दिलेला आहे आणि या अभंगातनं त्यांनी देवाला प्रश्न विचारलाय की तुम्हाला मी काय बोलून दाखवू? मी काय बोलू तुम्हाला? तूच सर्व जगाचा पालनहार आहेस, जीवन आहेस. तूच या पूर्ण जगाचं आयुष्य आहेस. तुझी सेवा म्हणजेच तुझं चिंतन मनन करणं. महाराज म्हणतात की विरक्त देहाला म्हणजे या विरक्त देहाला देह तुच्छ वाटतो. या कशातही रस नसलेल्या देहाला हा देह अक्षरशः तुच्छ, म्हणजे काही त्याचा काडीमोल सुद्धा नाही असं त्याला वाटतं. त्याला देहाची आसक्ती नसते. ज्या जीवाला काहीही फक्त तो हरिनामाचा जप, फक्त हरिनामामध्ये गुंतलेला असतो, त्याला त्या देहाची आसक्ती नसते, म्हणजे त्यात काहीही रस नसतो. तो फक्त त्या हरिनामासाठी हरिनामाचा भुकेला असतो. हरिनामाचा जप तो करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझी अशी वासना आहे, माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या पायापाशी सदैव राहू शकेन. असं तुकारामांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा पूर्णही झाली. कारण का जेव्हा ते कीर्तन करत होते, हरिनामाचा जप करत होते, कीर्तन म्हणत होते, त्याच वेळेला वैकुंठातून विमान आलं आणि त्यांना वैकुंठाला घेऊन गेलं ते विमान. त्यांच्या विठ्ठलानं विमान पाठवलं होतं, वैकुंठ यान म्हणतात त्याला, ते पाठवलं होतं आणि त्यातनं ते आपल्या वैकुंठाला म्हणजे विठ्ठलाच्या चरणी ते निघून गेले. आपण कायम त्यांच्या कथेतनं किंवा त्यांच्या गोष्टीतून आपण बघितलंय त्यांना. जर आपल्याला या देहाची आसक्ती वाटायची असेल किंवा आपल्याला जर आनंदानं आणि सुखी जीवन जगायचं असेल तर नेहमी हरिभजन किंवा हरीचं नाम घेणं जरुरी आहे. हे प्रत्येक वेळेला तुकाराम महाराजांनी प्रत्येक अभंगातनं आपल्याला सांगितलं आहे. तुम्ही काहीही करू नका, फक्त काहीही करू नका म्हणजे एका जागी बसून तुम्हाला ध्यान लावायचं आहे किंवा हरिनाम की घोकंपट्टी करत राहायचं असं काही नाही आहे. उठता बसता, जेवायला बसताना, टी व्ही बघत असाल किंवा कधीही कुठेही जात असाल, गाडीवर असाल, तर तुम्ही फक्त तोंडानं हरिनामाचा जप तुम्ही करू शकता. मनातल्या मनात सुद्धा तुम्ही हरिनामाचा जप करू शकता. कारण का हा देवच आपल्याला देवच म्हणजे आपलं आयुष्य आहे, तोच म्हणजे आपलं जीवन आहे. आपला जो आत्मा आहे तो पण देवच आहे. तर या देहाला कधीही आसक्ती नसते आणि जेव्हा विरक्त देहाला म्हणजे ज्यात कशालाही काही रस उरलेला नसतो, स्वारस्य नसतं, त्याला
स्वारस्य नसतं. त्या देहाला तो तुच्छ वाटत असतो. अशा देहासाठी त्याला देहाची आसक्तीही नसते. हे तुकाराम महाराज आपल्या अभंगातनं सांगतात. हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच अभंग ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण असेच अभंग बघू आणि अभंगाचा अर्थ बघू. तोपर्यंत तुम्ही जप करत राहा. जसं हरिनामाचा जप तुम्ही तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे तसं तुम्हीही करत राहा. तर परत आपण भेटूया. तोपर्यंत पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.